पणानं तुम्हाला मिळून जाईल, परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट आणि पर्याय, कष्टाचा पर्याय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये शोधायचा असेल तर तुम्हाला इथे सातत्यानं मेहनत आणि ते तुम्हाला काबड कष्ट करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये असणारी तुमची प्रयत्नशील फलंदाजी गोलंदाजी किती महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये हे जपणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आजचा दिवस तुम्हाला खऱ्या अर्थानं उद्या आजचं भवितव्य खऱ्या अर्थानं तुम्हाला दिसून आणायचं असेल तर तुम्हाला इथे सामर्थ्य घडावं लागणार आहे आणि ती ताकद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये निर्माण करावं लागेल. जबियात मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात होते. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की एक भारधार लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते आणि त्यानंतर आपण पाहतो की जमलेल्या माझ्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पीपीएल अर्थात पुरंदर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या डेबितानं बडापासून बडापर्यंत मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतोय. आणि त्यानंतर पाहूयात गणेश शेंडकर पहिलं षटक टाकण्यासाठी पारेश्वरी 11 पारगाव बेमाडे संघाकडून मार्गस होतो गोलंदाज ट्रॅकवरती. तर स्ट्राईक वरती असणारा फलंदाज अभि 11 कोडी संघाकडून विपुल खैरे आणि प्रतीक देवकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तर पाहूयात गणेश शेंडकरचा पहिला चेंडू विपुल खैरेसाठी असेल. गुडघा टेकत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. प्रॉपर आपण पाहतो की बॅट वरती चेंडू शकला नाहीये, अंगाचा वेध घेतलाय आणि मुख्य पंच स्वप्नील भैया काकडे सर कळवत आहेत लेगबाईची सिंगल येईल आणि सिंगलच्या सह्यानं इथे स्वतःचा अकाउंट ओपन करत आपण पाहतो की संघाचा अकाउंट ओपन होतोय आणि त्यानंतर धावांचा श्रीगणेशच्या मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि एक सिंगल घेतल्यानंतर पुन्हा स्ट्राईक वरती आपण पाहतो की प्रतीक देवकरला आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू गणेश शेंडकरचा पाहूयात प्रतीक देवकरसाठी. हो इथे हा सुद्धा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळायचा होता. तिथे अक्रॉस द लाईन फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. बोटा फटक्याच्या शोधामध्ये होता तिथे प्रतीक देवकर. प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गणेश शेंडकरचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर पहा मित्रांनो एक डॉट चेंडूची घोषणा होतीये. अफलातून चेंडू मैदानाच्या आतमध्ये गणेश शेंडकरचा असणार आहे आणि त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा फलंदाज तयार स्ट्राईक वरती प्रतीक देवकर. तर गणेशचा पुढील चेंडू बॅटफुटचा चेंडू होता जमिनीच्या आतून काढून काढला. त्यानंतर पाहूयात प्रयत्न आपलातून आणि त्याच बरोबरीच इथे पहा मित्रांनो अतिशय सुंदर कलात्मक असा जेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि त्यानंतर बडी बोचली जालवे मोठा मासा गळाला लागला जातोय. स्वस्तात तंबूच्या आश्रयाला परत आहे प्रतीक देवकर. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक असेल पहिला. ऋषी झुरिंगेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. फटका अफलातून मैदानाच्या आतमध्ये होता. तितकाच प्रयत्न सुंदर आता आपल्याला डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळाला. आपण पाहतो की खऱ्या अर्थाने इथे चांगल्या फटक्याचा शोध घेतला होता, परंतु आपण पाहतो की तिथे आता नशिबाला साथ दिली नाहीये. तिथे खऱ्या अर्थानं स्वस्तात परतावं लागलं प्रतीक देवकरला आणि आपण पाहतो की न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ऋषी झुरंगे दाखल होतोय, परंतु आपण पाहतो की एक मोठी जबाबदारी घेऊन तो मैदानाच्या बेटर होता आउट झाला का? अभि अर्थात लाला पाटणकरला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत. तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती 2 षटकानंतर 10 धावा इथे बडबल्यात. अभि 11 कोडी त्या संघानं
तर तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती उंचपुरा ताकदवान गोलंदाज एक संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो अर्थात लाला पाटणकर. याही फलंदाजाकडे चांगली स्ट्रेंथ आहे, मोठी गुणवत्ता, मोठी क्षमता आहे. तर त्यानंतर आपण पाहतो की लाला पाटणकरचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. करत नाही हे काय झाले बघा. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत आणि त्यानंतर विपुल खैरेला आपण पाहत आहोत. स्टेप आउट झाला होता फक्त आणि फक्त चेंडूची पहाडी केली त्यानं. चेंडूकडे पाहत राहिला आणि त्यानंतर चेंडूला तिथे सोडून दिलं, कोणताही फटका अटेंड केला नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये अभ्यर्थात लाला पाटणकरचा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आपण पाहतो पुन्हा एकदा विपुल खैरे स्ट्राईक मध्ये असताना फुलटॉसचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळलेला फटका, हलक्या हाताने खेळलेला, एक धाव तिथे निश्चित मिळेल. डीप स्क्वेअर मध्ये आपण पाहतो की एक धाव घेतल्या, एका धावीच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती आमचे गोलंदाज कळवतात धावा असतील 11 धावा. 2 गडी बाद असताना डबल एका 11 धावा धोपलकावरती लागल्यात. आपण पाहतो की पारेश्वर 11 पारगाव बेमाने हा संघ कुठेतरी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून अत्यंत एका प्रभावशाली अशी गोलंदाजी साकारताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे कुठेतरी फलंदाजाला आपण पाहतो की धावांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे सातत्याने करतायत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सिंगल डबल धावा देण्यामध्ये अतिशय एक चांगली गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि एक चांगला प्रयत्न इथे आपल्याला पारेश्वर 11 पारगाव बेमाडे या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. आपण पाहतो की एक धाव गोळा करण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये दिसून येतोय, कारण की आपण पाहतो दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. तुल्यबळ लढत मैदानाच्या आतमध्ये असताना तुम्हाला इथे फायटिंग स्कोर उभा करावा लागणार आहे. आणि त्यानंतर हा स्लोअर लेनचा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये, व्हेरिएशन पाहायला मिळालं लाला पाटणकरचं. स्लोअर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला आणि त्यानंतर आपण पाहतो की विपुल खैरेला अक्षरशः इथे चकवा दिलेला आहे या चेंडूला. अत्यंत कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये लाला अर्थात अभि पाटणकरचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आपटी बार होता, त्यानंतर मागे सरकत रूम बनवला, परंतु पाहियात मोठी चूक. संधी होती, संधी निर्माण करता आली नाहीये. त्या संधीचं इथे पहा मित्रांनो, फलंदाज सोडा करतोय. षटकारानं 6 धावा. षटकाराच्या सय्यड मोठी वाढ झाली. धोपलकावरती आपण नजर टाकली तर गुणलेख कळवताय तिथे 18 धावा 2 गडी बाद असताना. अंगाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतो की डाबा पाय पुढे घेत आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता तिथे विपुल खैरेचा. प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की ड्रिंक ब्रेक इथे आपण पाहतो की 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक होणार आहे. दोनही संघाच्या खेळाडूला विनंती राहील आपण आता पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. 3 षटकानंतर धोपलकावरती 19 धावा आहेत 2 गडी बाद असताना. आपण पाहतो की इथे चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती गणेश शेंडकरला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत.
वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक टाकण्यासाठी गणेश शेटकरला पुढे केला आणि त्यानंतर आपण पाहतो की अत्यंत पहिल्या षटकामध्ये एक प्रभावशाली अशी गोलंदाजी त्यानं साकारली. कुठेतरी धाबा कमी देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ठेवला. एक सातत्यानं चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना आपण पाहतो की कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये ठेवलेलाच आहे. परंतु चौथ्या षटकामध्ये कशा प्रकारचा कमबॅक असेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कव्हर केला तिथे. आपण पाहतो की आतापर्यंत कमबॅक मैदानाच्या आतमध्ये अत्यंत एक चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. परंतु आता कोणतीही धाव असणार आहे. हलक्या हाताने फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता तिथे विपुल खैरेनं. परंतु त्याला साथ देणार तेजस साबळे नॉस्ट्रायकला उभा असेल. दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताकदवान फलंदाज, परंतु फ्लोर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मोठा फटक्याच्या शोधामध्ये, परंतु प्रॉपर बॅट वरती इथे विपुलच्या येऊ शकला नाहीये. आतली काढा लागली आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या सय्यड होते वाढ आणि धप्पलकावरती गुणलेखा कळवत आहेत 20 धावा 2 गडी बाद असताना. त्यानंतर फायते तेजस साबळे खूप उशिरा बरसतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानाच्या आतमध्ये उठला आगडीचा जोळा फेकून दिला सीमारीच्या बाहेर. लालबुंद तोफेचा गोळा षटकार. तेजस साबळे मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळी साकारण्याचा प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळाला. परंतु बॅट फुटपचा चेंडू होता. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून अगदी मोठा प्रहार. तिथे षटकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि 6 धावेंच्या सय्यड मोठी वाढ झाली आहे धावपलकावरती. 26 लॉस ऑफ द 2 विकेट अर्थात 26 धावा धावपलकावरती असताना. डो प्लस आत्ताची 1 धाव असेल. आता 2 धावा आहेत. डो चेंडूची घोषणा मुख्य पंच स्वप्नील भैया खाकडे सरांनी इथे कळवली आहे. आताच्या 2 धावेच्या पद्धतीने वाढ होते आणि धोपलकावरती आपण पाहतो की 28 धावा इथे लागले जात आहेत. 3.3 षटकाचा खेळ संपला, परंतु आपण पाहतो की एक नामी संधी येते. ती संधी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये इथे निर्माण करणार आहे विपुल खैरे. एक नामी संधी त्याची आता फ्रीडसाठी येतोय. फ्रीडचा चेंडू असणार आहे, परंतु तितक्याच मोठ्या ताकदीचा एक मोठा ताकदवान गोलंदाज गणेश शेटकर त्याच्यासोबत उभा असणार आहे. याही गोलंदाजाकडे चांगली क्षमता गुणवत्ता आहे, परंतु गुडघा टेकत आणि बॅटने खेळायचा फटका होता. तिथे प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. इथे फ्रीडचा चेंडू होता आणि या फ्रीडच्या चेंडूवरती कोणताही प्रतिसाद, कोणताही फटका मैदानाच्या आतमध्ये इथे घेऊ शकला नाहीये. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गणेश शेटकरचा पाहायला मिळतो आहे. आपण पाहतो की मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की मोठ्या ताकदीचा गोलंदाज काय. या गोलंदाजाकडे मोठं व्हेरिएशन आहे, अचूक टप्पा आहे आणि अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत, परंतु फुलटॉसचा चेंडू खरपूस समाचार घेतलाय आणि थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. वाघाची दहाड, फोडला फहाड. विपुल खैरे सेट ऑन फायर षटकार. षटकाराच्या सय्यड मोठी वाढ होते धावपलकावरती. 34 धावा इथे लागले जात आहेत. पहा मित्रांनो, 2 षटकार या. हो इथे 5 प्रति उत्तर दिलंय. तेरा एक बेरा हो गई गलती, हो गई भूल, हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल आणि फलंदाज होतो इथे फेल. बॅक टू द पव्हिलियन विपुल खैरे. आज 34 धावा धावपलकावरती असताना 3 फलंदाज येते मध्ये बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर आपण पाहतो की सिद्धेश कामठे आपण पाहतो की आता
4 षटकर तर 34 धाबा. स्ट्राईक वरती आपण पाहतो तेजस साबळे असेल. बोटा फटका मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे पहा मित्रांनो, अत्यंत कमालीचा झेल आणि त्याचबरोबरीत फर्स्ट लिफ्टचा खेळाडू तयार होता. तेजस साबळेचा खेळ संपुष्टात येईल. फलंदाज होतो बाद. रुपेशला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहतो की डावखुऱ्याचा फलंदाज रुपेश आपल्या संघासाठी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये ते खेळणार आहे हे पाडू सुद्धा महत्वाचं असेल. आणि त्यानंतर आपण पाहतो की अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असताना 4.1 षटकाचा खेळ संपला. 34 धावा इथे धोपलकरवरती बडवल्यात. महत्वाचा फलंदाज कोसळला तिथे तेजस साबळे, परंतु आपण पाहतो की रुपेश आता स्ट्राईक वरती येतो आणि त्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नसणार, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल आपल्या संघाला. आणि त्यानंतर आपण पाहतो की न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. तन्मय गायकवाडला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. 4 चेंडू आपण पाहतो की उर्वरित शिल्लक आहेत. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तन्मय गायकवाडला मैदानाच्या आतमध्ये काहीतरी इथून पुढे संघासाठी लढावं लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावं लागतील. प्रगती इथून पुढे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गाठायची असेल तर तुम्हाला इथे यश प्राप्त करावं लागेल. रिव्हर्स पुलचा फटका खेळण्याच्या शोधात कॉट बेहानचं शिकार ठरलाय. तन्मय गायकवाड शून्यावरती कोसळलो तो तंबू शास्त्रीला. फलंदाज बॅक टू द डगआउट. आपण पाहतो की 35 धावा धोपलकावरती असताना न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. स्वप्नील राजवडेला पडत इथून पुढे पाडणार होता आणि त्यानंतर सिद्धेश कामटेची एक चांगली गोलंदाजी. आपण पाहतो की अंतिम षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्यानं पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपली बार होता तिथे. स्वप्नील ओहो क्या बात आहे. टिपला झेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द पव्हिलियन. धक्का क्रमांक इथे असेल, परंतु एका वळीनं एका पाठोपाठ फलंदाज इथे आवी 11 कोटी संघाची इथे बाद होत आहेत. काही क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इलेलं आहे, काही जाळं इनल्यासारखं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण इथे लावलेलं आहे. काही मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजीचा नजराडा पारेश्वर 11 पारगाव बेबाडे या संघाचं पाहायला मिळतंय. गूगल पे नि म्हणायचं कोण आहे प्रवीण राजवडेला पडत इथून पुढे पाहतो. सिद्धेश कामडेचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 35 धावा धोपलकावरती असताना 6 फलंदाज आतापर्यंत इथे कोसळलेले. ते एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे प्रवीण राजवडेने घेतला आणि त्यानंतर एक धाव जरूर मिळेल. सुद्धा आपण पाहतो की एस्टेरिक्स एक चेंडू पर्यंत धावलं होतं तिथे अभियार्थात लाला पाटणकर. एक धाव मिळाली. एका धावीच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती आपण पाहतो की 36 लॉस ऑफ द 6 विकेट अर्थात 36 धावा
धोपलकवरती असताना 36 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बडवल्या, परंतु आपण पाहतो की एक कुठेतरी धावा गोळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं होत होता, परंतु एका पाठोपाठ सातत्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत गेले. तिने प्रतिस्पर्धी संघाला एक मोठा फायदा त्याच्या माध्यमातून झाला आणि त्यानंतर आपण पाहतो की अंतिम षटकामध्ये कुठेतरी सिद्धेश कामठेनं एक प्रभावशाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत इथे महत्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. म्हणजे कुठेतरी आपण पाहतो की अंतिम षटकामध्ये आपण पाहतो अंतिम षटक की हाडामारीचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करणं म्हणजे सोपं नाहीये. परंतु पहा मित्रांनो, फ्लोर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डीप लॉंग ऑफ मध्ये खेळायला फटका होता. त्यानंतर आपण पाहतो की गणेश शेणकर तिथे उभा असेल, 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होतो आणि त्यानंतर इथे 2 धावा जरूर मिळतील. धावबाद फलंदाज बॅक टू द डगआउट, 2 धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकवरती 38 धावा कोडीत अवी 11 कोडीत या संघाने बडवल्यात. तर विकेट किती टाकायची शेवटची? 38 धावा इथे अवी 11 कोडी संघाने बडवल्यात. तर सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बडवायच्या आहेत. पारेश्वर 11 पारगाव बेमाडे या संघाला 39 धावा इथून पुढे सामना जिंकण्यासाठी बडवायच्या आहेत. कोडीत 11 विनंती राहील एका ओळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. गोलका करून जाऊ नका, स्पर्धेचा नियम आहे. एका ओळीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. विनंती राहील एका ओळीने या. पारेश्वर 11 टीमला विनंती राहील आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित लावून द्या. चला न्यू मॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सलामीवर चला. विनंती राहील वेळ वाचवा मित्रांनो. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित लावून द्यायचे. पारेश्वर 11 पारगाव मेबाडे संघाला विनंती असेल. 30 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बडवायचे 39 धावा. पारेश्वर 11 पारगाव मेबाडे टीम या संघाला अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज येत नाहीयेत. अर्थात लाला पाटणकर साहेबांना विनंती राहील आणि गणेश सेनकर विनंती राहील आपण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लावून द्या. पारेश्वर 11 पारगाव बेबाडे संघाला विनंती राहील मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज लावून द्या.
आपण पाहतो की दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पारेश्वर 11 पारगाव बेबाडे संघाकडून एका बाजूला लाला पाटणकर असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मंगेश कामटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर आपण पाहतो की पहिलं षटक टाकण्यासाठी आवी 11 कोडे संघाकडून कोण मार्गस्थ होणार गोलंदाज ट्रॅक वरती हे पाडू सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये स्वप्नील भैया काकडे सर आहेत, तो स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये एच डी अर्थात सलीम डाळवळे सर हा स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्वामी आहे इथं बघ, स्वामीला पकडा तुम्ही. चला सामना चालू करून घ्या. पहिलं षटक विपुल खैरे पहिलं षटक टाकण्यासाठी अबी 11 कोडे संघाकडून मार्गस्थ होतो. गोलंदाज ट्रॅक वरती तर स्ट्राईक वरती असणारा फलंदाज मंगेश कामठेला आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला अभि अर्थात लाला पाटणकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. डबल सुरत होते. जमलेल्या माझ्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या क्षेत्रामध्ये PPL 2000 स्पर्धेच्या डेबितानं बडस्वी स्वागत करतो आणि आता घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या रंगभरीय दोन्हीमध्ये नव्यात. पहिला चेंडू युपुल गोलंदाज ट्रॅक वरती तयार तर स्ट्राईक वरती असेल तिथे ऑन स्ट्राईकला मंगेश कामठे. बॅटफूट चा चेंडू होता. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न डीप लॉंग ऑन मध्ये खेळायला फटका होता. तेज साबळे तिथे उभा करून ठेवलाय. एक धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं पारेश्वर 11 पारगाव बेबाडे या संघाचा अकाउंट ओपन होतोय. धावांचा श्रीगणेश झालेला आहे. मंगेश कामटेनं स्वतःचं अकाउंट ओपन करत धावांचा श्रीगणेश केला, परंतु एक सिंगल घेतलं तर मोठ्या ताकदवान तगड्या फलंदाजाला स्ट्राईक वरती घेतलंय. तो म्हणजे लाला पाटणकर. याही फलंदाजाकडे बोटी क्षमता, बोटी गुणवत्ता, बोटी स्ट्रेंथ आहे, परंतु कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटचा वापर इथे करणार आपल्या संघासाठी हे पाडव सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. विपुल खैरे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की चांगल्या प्रकारचं जाळं इनामण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून केलेला आहे, परंतु आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. बॅटफूटचा चेंडू उंच हवेमध्ये चेंडू असेल, तेज साबळे चेंडूच्या खाली टिपला असेल आणि लाला पाटणकरचा खेळ संपुष्टात येईल. फलंदाज होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पारेश्वर 11 पारगाव बेबाडे या संघाला पहिला. फलंदाज बाद. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की निखिल फडतरेला आपण आता पाहणार आहोत. निखिल फडतरे सुद्धा मित्रांनो आपण पाहतो की महत्वाचा फलंदाज आहे. आपण पाहतो की मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळल्यानंतर कुठेतरी आता इथून पुढची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असेल. संघानं मोठा आत्मविश्वास त्यांच्यावरती सोपवलाय आणि तो आत्मविश्वास कशा प्रकारे आपल्या संघासाठी सार्थ ठरवणार आहे हे पाडव सुद्धा महत्वाचं ठरेल आणि कशा प्रकारचं योगदान आपल्या बॅटच्या संघानं तो संघासाठी देईल. त्याचबरोबर विपुल खैरे सुद्धा आपले अत्यंत कमालीची गोलंदाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर पहा गॅप शोधला होता, रूम बनवलाय. निखिल फडतरेचा एक झंझावती तडाखा डीप लॉंग ऑफ फोडला तिथे सनसनी चौकार. 4 धावा. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं आता पुढील 3 संघामध्ये बॉल आउट करणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण पाहतो की इथे हो सुंदर सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळलाय.
अफलातून तडका मैदानाच्या आतमध्ये होता. डीप लॉंग लेग फोडला तिथे. सडसडीत चौकार. 4 धावेंसाठी फरहान. एका षटकानंतर धावफलकावरती धावा 9 आहेत. एक गडी बाद असताना विपुल खैरेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 4 चेंडूपर्यंत एक महत्वाचं वाटत होतं, एक प्रभावी असं वाटत होतं. परंतु आपण पाहतो की मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होता तिथे. परंतु आपण पाहतो की आत्ताचा हा चौकार थोडासा बागडा ठरतो आणि त्यानंतर 6 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. म्हणजे कुठेतरी चांगलं स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये त्यानं वापरलेलं आहे. ए राणा नाव काय बोल रे साहिल दुधारे. साहिल दुधारेला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत. गोलंदाज ट्रॅक वरती दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती तयार. 30 चेंडू शिल्लक असताना आपण पाहतो की शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बडवायचे अजून 30 धावा. गुडघा टेकत मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ होता. मंगेश कामटेचा एक मोठा तडाखा होता तिथे. जमिनी समांतर फटका, परंतु अंतर कापत दूरवरून तिथे पाय मित्रांनो खेळाडू पोहोचला चेंडूपर्यंत. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाबेच्या मदतीने होते वाढाने धोपलकावरती आपण पाहतो की डबल 11 धावा एक गडी बाद असताना त्यानंतर साहिल दुधारेचा क्लासिक चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्लासिकल नजराण होता तिथे. आपण पाहतो की बॅट उचलच तर निघून गेले शरीक्षकाच्या हातामध्ये. मंगेश कामठेला अक्षरशः चेंडू समजू शकला नाहीये. काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहतो की वयवर्ष 21-22 वर्ष असणारा हा खेळाडू अत्यंत कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्यानंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर डीप कव्हर मध्ये खेळलेला फटका होता. 2 धाबेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस होतो आणि 2 धाबेच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 13 धावा एक गडी बाद असताना त्यानंतर पहा मंगेश कामटेचा एक बोटा बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी असा तडाखा मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट मध्ये खेळलाय मंगेश कामटे आणि त्यानंतर येणारा चौकार 4 धावा. 17 धावा धोपलकावरती इथे लागले जात आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो एक गडी बाद 1.4 षटकाचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 20 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बडबडच्यात 22 धावा. त्यानंतर आपली बार पुन्हा एकदा साहिल दुधारेला आसमान दाखवतोय. एका वळीनं खेळलेला डीप फाईन लेग फोडलाय. दुसरा चौकार 4 धावेंसाठी फरहान. काय नाही अवघड तर काहीच नाही. तुझ्या ऐकायला लागतील काहीतरी. 21 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की 1.5 षटकांचा खेळ संपलाय. अजून एक चेंडू शिल्लक असेल. साहिल दुधारेला आपण पाहतो आसमान दाखवतो मंगेश कामठे मैदानाच्या आतमध्ये सेट होतोय. आतापर्यंत एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने मैदानाच्या आतमध्ये केला आणि गुडघा टेक तमाशात एक ओहो क्या बात आहे. काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गुडघा टेकत मैदानाच्या आतमध्ये खेळायला फटका होता आणि तिथे खेळाडू तडत होता. परंतु आपण पाहतो एक हाताने चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतो 4-5 धावा
5 धावा तिथे वाचवलेल्या आहेत. इथे कौतुक करावं लागेल, परंतु आपण पाहतो तिसऱ्या पंचाकडे निर्णय येईल. मुख्य पंच कळवत आहेत तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. हा इथे केलेला एफर्ट सेफ आहे का इथे षटकार आहे ही पाणी करण्यासाठी असणार आहे. अफलातून एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु तिसऱ्या पंचाकडे निर्णय कळवलाय. हा एफर्ट सेफ आहे की षटकार आहे ही पाणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय. काय सांगितलं असेप असेल. आपण पाहतो की आत्ताचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये इथे कळवला आणि त्यानंतर फेर डिलिव्हरी असणार आहे. हलक्या तर टेम्प केला होता, त्यानंतर 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होतो. तेज साबळे आला होता तिथे 2 धाबा मिळाल्या. 2 धाबेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकामध्ये आपण पाहतो 24 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 24 धाबा पारेश्वर 11 पारगाव बेबाडे संघाच्या पूर्ण होत आहेत. आपण पाहतो की पुढील 3 संघांमध्ये आपण या ठिकाणी तर आपण पाहतो की पुढील सामना सेमीफायनलचा असणार आहे आणि त्याच बरोबर आपण पाहतो की बॉलआउटच्या माध्यमातून तो ठरवला जाणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सामना संपल्यानंतर आपले प्रत्येकी संघाचे 3 गोलंदाज आपण ग्राउंडवरती हजर राहायचे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. त्याचबरोबर पाहतो इथे जेल जेल टिपला मंगेश काम ठेवतो बाज बॅक टू द पव्हिलियन. 24 धावा धोपलकावरती असताना शेवटचे 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजूनही 15 धावा. धनंजय टिळेकरला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत आणि धनंजय टिळेकर बघूयात आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान तो संघासमोर मांडणार आहे. हे पाडव सुद्धा महत्वाचं ठरेल. विपुल खैरे अत्यंत एक कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा संघासाठी आपण पाहतो की चांगल्या प्रकारचं योगदान देण्याचा प्रयत्न त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज महत्वाची बाद करण्यामध्ये यशस्वी ठरण्याचा प्रयत्न तो सातत्याने ठेवलाय. परंतु आपण पाहतो की अचूकता अशी गोलंदाजी ही पाहायला मिळते. होय ते पहा काय व्हेरिएशन होतं, अफलातून व्हेरिएशन पाहायला मिळालं. धनंजय टिळेकर क्वाड बिहानचा सिका ठरलाय, शून्यावरती कोसळला. फलंदाज बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक असेल इथे पारेश्वर 11 पारगाव मेमाणी या टीमला तिसरा. फलंदाज बॅक न्यू बॅटर चला. चोवीस धावा धोपलकावरती असताना विपुल खैरड आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो अक्षरशः इथे मोठमोठ्या गोलंदाजाला इथे घरचा रस्ता दाखवण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आपलातून गोलंदाजी करतोय. पहा मित्रांनो अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. 2.5 षटकाचा खेळ संपत असताना आणि इथे फा उसळी घेतली चेंडून, भरपूर उसळी घेतली होती चेंडून आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होईल आणि फक्त
इथे पहा मित्रांनो, या तिसऱ्या षटकामध्ये 2 धाबा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. कौतुकास्पद अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे आपल्याला मजा येणार आहे. रंगत येताना आपल्याला पाहायला मैदानाच्या आतमध्ये सामना पाहायला मिळेल की काय, परंतु पाहूयात 12 चेंडू आणि बडवायच्यात 15 धाबा. ड्रिंक ब्रेक होतोय. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये या. आताच सिलेक्ट करायचे. 2 संघाला विनंती राहील, सामना संपल्यानंतर आपले 3 गोलंदाज ग्राउंडवरती त्वरित हजर राहायचे याची आपण नोंद करा. आणि त्याचबरोबरीत आत्ताच आपला गोलंदाज आपण सिलेक्ट करायचा आहे. नंतर इथे वेळ लावू नका याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यासाठी वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो स्पीडअप घ्या आणि आत्ताच आपला गोलंदाज सिलेक्ट करा ही विनंती असेल. 12 चेंडू 15 धाबींची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी असेल. आम्ही सर ही काढत नाही म्हणजे काय? आम्ही सर कोणाचं फोटो कोणाचा? आपण पाहतो की प्रवीण राजवडे चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती तयार. 12 चेंडू 15 धाबींची गरज असताना स्ट्राईक वरती निखिल फडतरे आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू खेळत 8 धावा त्यानं वैयक्तिक बनवलं. तर दुसऱ्या बाजूला गणेश शेंडकर 1 चेंडू कोणता आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्यानं धाव बनवलेली नाही. आणि त्याच बरोबरीत निखिल फडतरेचा एक झंझावती तडका होता तिथे. डीप फाईन लेग फोडलाय आणि आत्ताच्या धावा असतील चौकार. 4 धावा चौकाराच्या सय्यानं वाढ होते आणि धोपलकावरती आपण पाहतो की आता इथे 28 धाबा इथे लागले जातात. या चौकारानं सामन्याचं पूर्णपणे इक्वेशन बदललं जात आहे. 11 चेंडू 11 धाबींची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठेपलेला आहे. खेळाडूंना विनंती राहील मैदानाच्या आतमध्ये तोरी द्या. चेंडू आलेला आहे, चेंडू द्या. त्यानंतर आपण पाहतो की हलक्या हाताने खेळलेला फटका होता. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु 10 चेंडू 10 धावींची गरज इथे 10 चेंडू 11 धावींची गरज असताना रिव्हर्स पुलचा पटका मैदानाच्या आतमध्ये निखिल फडतरेच्या बॅटमधून सक्सेसफुल चौकार. 4 धाव्यांसाठी फरान 4 धावा.
त्यानंतर आपण पाहतो की मोठ्या फटकेच्या शोधामध्ये होता तिथे क्लीन बोर्ड होतो तिथे फलंदाज देखील फडतरेला जसे तसं प्रत्युत्तर दिले प्रवीण राजवडेनं आणि आता परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला धक्का क्रमांक 4 फलंदाज बॅक टू द डगआउट ड्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये चला काय दत्त नाव सांगा की मला पुढं आडनाव काय 8-7 चला क्षेत्रशो शोधून घ्या 8 चेंडू 7 धाब्यांची गरज बत्तीस धावा धोपलकावरती असताना शेवटची आपण पाहतो की 8 चेंडू 7 धाब्यांची गरज ड्यू बॅटर्स दत्ता सिंधेला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत प्रवीण राजवडेचा पुढील चेंडू आपटे बाहेर होता त्यानंतर आपण पाहतो की सेफ झोन मध्ये जाऊन चेंडू पडलाय ट्रॅव्हल झाला तिथे त्यानंतर 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस होतो आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट्स 2 धावेच्या मदतीने होते वाढत धोपलकावरती आपण पाहतो 34 धावा 4 गडी बाद असताना शेवटचे 7 चेंडू आणि बडवायचे अजूनही 5 धावा एक सुंदर तडाखा मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच बरोबरीच खेळाडूच्या दस्तक्य मस्तक चेंडू सीमारेषा पार मिळतील धावा 4 चौकार 38 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो 4 फलंदाज तिथे बाद आहेत त्यानंतर आपण पाहतो की 4 षटकानंतर 38 धावा इथे बनवले शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजून 1 धाव 6 चेंडू 1 धावींची गरज अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहत आहोत स्वप्नील राजवडे आपण पाहतो की आता अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती गणेशनं स्कूप फटका खेळला आणि त्याचबरोबर विजय संपादन केला इथे पारेश्वर 11 पारगाव बेबाडी या संघानं सुपर 6 या सामन्याचा विजय ठरलाय पारेश्वर 11 पारगाव बेबाडे सामना जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभव संघाचा आभार आणि पारगाव बेबाडे टीम या संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा आपण पाहतो की कोडीत 11 या संघानं सुद्धा सहभाग घेतला अत्यंत खेळ आपला या ठिकाणी सातत्यानं चांगल्या प्रकारे सादर केला आपला खेळ दाखवला आणि PPL 2025 या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं प्रवीणदादा सनस आयोजित राजवाडी रॉयल्स आयोजित या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं कोडीत 11 संघाचं स्वागत असेल धन्यवाद वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन प्रत्येक टीमचा 3 गोलंदाज आणि कीपर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचेत याची आपण नोंद घ्या आणि सूचना ऐकण्यासाठी आपण आता मायक्रोफोनवरती थोडासा बदल करतोय आमचे सहयोगी समालोचक आहेत प्रदीपजी ओहळ सर या सर आपलं देखील स्वागत आहे बॉलआउटच्या माध्यमातून सेमीजच्या कशा मॅचेस असतील ते आपण कव्हर करणार आहोत मैदानावरती जे खेळाडू खेळत आहेत आम्ही विनंती करतो आपण थांबा आता प्रत्येक टीमचा 4 प्लेअरच्या वर जर प्लेअर आता असेल तर डायरेक्ट पेनल्टी लक्षात ठेवा कुणी नियम पाळत नाहीये आणि सराव बंद करा पंच बॉल जमा करा
प्रत्येक टीमचे फक्त 4 प्लेयर मैदानात दिसतील. 5वा प्लेयर दिसला त्या टीमला पेनल्टी बसेल, लक्षात ठेवा. आणि पावसाचा व्यत्यय येईल त्यासाठी सांगतोय तुम्हाला, पटकन आवरा. पंच, बॉल तुमच्याकडे जमा ठेवा. प्रत्येक टीमचे 4 प्लेयर मैदानात पाठवा. ते बी 5 मिनिटात नाही आले तर आयोजक निर्णय घेतील. पटकन पाठवा. सेमीफायनलच्या कशा मॅचेस आहेत त्यासाठी आपल्याला बोलावट खेळवायचं आहे.